आणि आताची महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा होतोय। यासाठी विजयस्तंभ परिसरात अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते। तर विजयस्तंभ हा आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलेला आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमाला भेट दिली आणि अभिवादन केलं। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज विजयस्तंभ अभिवादन दिन पार पडतो आणि 206वा विजयस्तंभ अभिवादन दिन आज या ठिकाणी संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहू शकतो या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काल रात्रीपासूनच ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। साधारणतः 15 ते 20 लाखांपर्यंत आंबेडकर अनुयायी आज दिवसभरात या ठिकाणी येणार आणि या विजयस्तंभाला अभिवादन करणार आहेत। आणि आपण पाहू शकतो या विजयस्तंभावरती विविध फुलांनी त्यासोबत विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण कोरेगाव भीमा परिसरात प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। विजयस्तंभाला आणि या संपूर्ण कोरेगाव भीमा परिसराला एक मोठं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि आज दिवसभर विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या परिसरामध्ये केले जात असतं आणि सामाजिक आणि राजकीय चळवळीतील नेते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात आणि आज सुद्धा हा संपूर्ण सोहळा दिवसभर अशाच पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे।